मेट्रो 3 मार्गावरील स्थानकांची नावं केवळ इंग्रजीत असल्याचा आरोप तथ्यहीन। मराठी ही महाराष्ट्राची अधिकृत भाषा आहे आणि तिचा सन्मान राखणं ही आमची जबाबदारी। सर्व स्थानकांवर मराठी आणि इंग्रजी नामफलक असल्याचा MMRC कडून स्पष्टीकरण। मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळणार। तापमानात आजपासून घट होण्याचा हवामान खात्याचा अंदाज। कमाल तापमानाच्या पाऱ्यात सुद्धा घट होणार असल्याची शक्यता। डोंबिवलीमध्ये MMRDAनं कामांसंदर्भात मार्गदर्शक फलक हिंदीतनं लावल्यामुळे मनसे आक्रमक। मनसे पदाधिकाऱ्यांकडून फलकाला काळं भासत निषेध। भविष्यात फलकावर मराठी भाषेचा वापर न केल्यास तीव्र आंदोलनाचाही इशारा। ठाणे ते बोरिवली प्रस्तावित भुयारी मार्गावरील अडथळा दूर, तर ठाणे ते बोरिवली प्रवास आता अवघ्या 20 मिनिटात पार होणार। पुढील आठवड्यामध्ये MMRDA काम सुरू करणार। बोरिवलीतील झोपडपट्टीधारकांचं तात्पुरतं पुनर्वसन करणार। इंडिगोचे मुंबई नागपूर विमान रायपूरला वळवल्याची घटना, तर खराब हवामानामुळे विमान वळवण्याचा निर्णय। वर्धा जिल्ह्याच्या काही भागात जोरदार वादळासह अवकाळी पावसाची हजेरी। विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस, नागरिकांची तारांबळ। अवकाळी पावसामुळे उन्हाळी पिकांच्या नुकसानीची शक्यता। अमरावतीमध्ये भर रस्त्यात रील बनवणाऱ्यांवर कारवाई। दोन्ही रील स्टार्सवर गाडगेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। दोन्ही दिशेनं गाड्यांची वाहतूक सुरू असल्यावर रील बनवण्याचा प्रकार समोर।